अमरावती जिल्ह्यातील भातकुली तालुक्यातील निंबा आणि गौरखेडा या गावांमध्ये गेल्या 3 ते 4 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे शेतामध्ये पाणी साचून मोठ्या प्रमाणात शेतीमधल्या कापूस, सोयाबीन, तूर अशा अनेक पिकांचे नुकसान झाले आहे। या गंभीर परिस्थितीतही अद्यापपर्यंत कोणत्याही आमदार किंवा खासदाराने या भागाची पाहणी न केल्यामुळे क्रांती सेना आक्रमक झाली। ज्यांच्या भरवशावर राजकारण करत आहात, निवडून येता त्या शेतकरी मायबापांकडे दुर्लक्ष करून तुम्ही दहीहंडी आणि सण साजरे करता। सण साजरे करा, पण शेतकऱ्यांनाही न्याय द्या। रितेश तेलमोरे यांनी निंबा व गौरखेडा गावातील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन स्वतः पाहणी केली। यावेळी त्यांनी शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचे निदर्शनास आणून दिले। तेलमोरे यांनी प्रशासनाला इशारा दिला की शेतकऱ्यांचे तात्काळ पंचनामे करून 4-5 दिवसात नुकसान भरपाई देण्यात यावी, अन्यथा क्रांती सेना तीव्र आंदोलन छेडेल। भीम जय शिवराय। मी रितेश तेलमोरे, क्रांती सेना संस्थापक अध्यक्ष। काल आम्ही भातकुली तहसील कार्यालयाच्या हद्दीमध्ये जे गावं येतात, गौरखेडा, निंबा, वाशेवाडी या परिसरामध्ये पाहणी केली। तिथे खूप मोठ्या प्रमाणात अतिवृष्टीमुळे खूप नुकसान झाले शेताचे। त्यांनी जे पेरलेलं होतं कपाशीचं, तूर, सोयाबीन, खूप मोठं शेतामध्ये असं म्हणजे खूप पाणी साचलेलं आहे व त्यांचं नुकसान झालेलं आहे। आमदार, खासदार कोणी तिथे जाऊन पाहून न राहिलं। आजी माझी कोणतेही राजकीय नेते कोणी तिथे जाऊन पाहून न राहिलं आणि त्यांचे पंचनामे कोणी केले नाही। शासकीय कर्मचाऱ्यांनी व तहसीलदारांनी यांनी त्याचे पंचनामे करावे व लवकरात लवकर त्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी, अन्यथा येत्या 5 दिवसात जर तिथं पंचनामे नाही झाले तर क्रांती सेना तेथे गावातले सगळे नागरिक घेऊन व शेतकरी बांधव घेऊन तिथं आम्ही तीव्र व उग्र आंदोलन करू, जिवंत समाधी घेऊ। मला हे खूप वाईट वाटत आहे का ज्या शेतकऱ्याच्या भरोशावर आपण राजकारण करून राहिलो, ज्याच्या मतावर आपण राजकारण करू राहिलो, निवडून येतो आणि त्या शेतकरी मायबापाला आपण न्याय न देता दहीहंडी आपले सण उत्सव साजरे करतो। सण उत्सव साजरे करा, पण आपल्या मायबाप जे शेतकरी मायबाप आहे यांच्याकडे पण लक्ष द्या। हे सण उत्सव साजरे करा, पण तुम्ही यांच्याकडे जाऊन यांच्याकडे चौकशी करा, पाहणी करा, त्यांच्या जे नुकसान झालं ते भरपाई भेटली पाहिजे यासाठी प्रयत्न करा, अशी आमची मागणी आहे। शेतकऱ्याच्या इकडे लक्ष द्यावे यांनी आणि खोटं राजकारण न करता चांगलं राजकारण करावं व शेतकऱ्यांना त्यांचा मोबदला देण्याचा प्रयत्न करावा।